मित्रांनो, लास्ट लँड ऑफ इंडिया कशी दिसते पाहिजे का? जे झोपलोय मी 2:30 वाजता. रूम दिली होती त्यावेळेस काय होतं ना, आता काय करून ठेवलं मी रूम. 6 तासांमध्ये आपल्याला 300 किलोमीटर कव्हर करायचं. जय शिवराय मित्रांनो, मी आलो आहे कन्याकुमारीत आणि आज तारीख आहे 24 डिसेंबर. तर आजचा पूर्ण दिवस आपण कन्याकुमारी एक्सप्लोर करणार आहोत. हे पाहू शकता समोर पूर्ण बीच दिसतं. हा आपला भारताचं शेवटचं टोक आहे, म्हणजे लास्ट लँड ऑफ इंडिया. तर मस्तपैकी सनराईज घेऊ, त्यानंतर सनसेटवरती पण आपण फोकस करणार आहोत. सनराईज आणि सनसेट हे दोन्ही पण या ब्लॉगमध्ये असेल सेम पॉईंटवरून. आत्तापर्यंत असं कधीच नाही घडलं आहे की सनराईज आणि सनसेट एकाच ठिकाणावरून पाहिलं. आता सनराईज व्हायची वेळ आलेली आहे. मस्तपैकी त्यानंतर ब्रेकफास्ट करू, रूमवर फ्रेश होऊ, दिवसभर कन्याकुमारी फिरू. संध्याकाळी पण आपण हे करू, सनसेट घेऊ आणि जे स्ट्रीट फूड असेल ते एक्सप्लोअर करू. म्हणजे पूर्ण दिवस कन्याकुमारी एक्सप्लोअर करणार आहोत आपण या ब्लॉगमध्ये. तर ठीक आहे, चला मस्त ड्रोन शॉट घेऊया. मित्रांनो, लास्ट लँड ऑफ इंडिया कशी दिसते पाहिजे का? ठीक आहे, तुम्हाला दाखवतो एकच मिनिट. हे बघा, अशी दिसते. तर मस्त सनराईज झालाय. हे आहे आपल्या भारताचं शेवटचं टोक, म्हणजे लास्ट लँड ऑफ इंडिया. तर चला मस्तपैकी आता सनराईज वगैरे झालाय. ब्रश करून आलो होतो, आंघोळ केली नाही, पण तरी पण भूक लागली म्हणून काहीतरी खाऊया. चहा घेऊ. इथं तर चहाच दिसतोय फक्त. ठीक आहे, डायरेक्ट चहा घेऊ. त्यानंतर रूमवर जाऊ, 9 वाजेपर्यंत फ्रेश होऊ. आणि इथं समोरच पाहू शकता हे तुम्ही. एकच मिनिट तुम्हाला दाखवतो. पाहू शकता तुम्हाला. ना एक चाय. तर मित्रांनो, फ्रेश झालोत आपण. आता विवेकानंद यांचं इथे एक रॉक मेमोरियल आहे, ते एक्सप्लोअर करू. आता कोणाला आठवण आली नाही. हॅलो. Okay, no problem. Don't keep in the door. If somebody coming means they will open. Okay. Thanks. Yeah, thank you. Bye. तर चला मित्रांनो, रूमचं जुगाड पण झालं आहे. किस्सा असा झाला होता की माझं 2 दिवसाचंच बुकिंग होतं आणि 3रा दिवस एक्सटेंड करायचं होतं आपल्याला. आपण रूम पाहत होतो
पण हीच रूम कंटिन्यू केली आज. म्हणजे 24 डिसेंबर आहे आज आणि ख्रिसमस इव्ह असल्यामुळे एकदम सगळे कन्याकुमारीमधले हॉटेल्स फुल आहेत. रूम भेटत नव्हती, तर मग हे ज्या होत्या ताई होत्या त्यांना म्हणलं एक दिवस एक्सटेंड करून द्या. त्या म्हणलं पूर्ण हाऊसफुल आहे, सॉरी होऊ शकत नाही. ठीक आहे, मी तर मग आज सध्या निघलो होतो, पण एक कॅन्सलेशन आलं वाटतं, एक जण कॅन्सल होतं. तर तीच रूम कंटिन्यू करतो आहे आपण. भारी झालं. आता विवेकानंद रॉक मेमोरियल आपण फिरून येऊ, त्यानंतर रूमवर येऊ, लंच वगैरे करून आराम करू थोडा 1-1.5 तास आणि त्यानंतर परत फिरायचं. ठीक आहे, तर चलो चलते. मित्रांनो पाहू शकता ही फेरी सर्व्हिससाठी लाईन आहे सगळी. म्हणजे विवेकानंद रॉक मेमोरियल जे आहे तिकडे जाण्यासाठी फेरी सर्व्हिस आहे. म्हणजे ते पलीकडे आहे समजा, मला बोट पकडून द्यायला. या सगळ्या लाईन तिकीट काढण्यासाठी. या लाईन पाहू शकता, तिकडून लाईन लागलेली आहे. लाईन फार थेट तिकडून. आपण जर लाईनमध्ये उभं राहिलो तर आपले 3 तास पक्के जाणार. आपण जर लाईनमध्ये उभं राहिलो आता तर 3 तास पक्के जाणार. त्यामुळं रॉक मेमोरियलला आपण थोड्या वेळाने जाऊ, म्हणजे दुपारनंतर 2-3 वाजता ट्राय करू आपण. सध्या आपण बाकी प्लेसेस आहेत तिथं बघण्यासारखे ते खाऊन घेऊ यार, भूक लागली जाऊन. ठीक आहे, चला खायला सुरू करू. मित्रांनो, आपल्याला एक टेम्पल सापडले. म्हणजे कन्याकुमारी तिथं गेलो आपण, पण फेरी सर्व्हिसला तिथं खूप हे होतं. म्हणजे इतकी गर्दी होती की आपले 3 तास तर आरामात गेले असते. त्यामुळं आपण कन्याकुमारी सोडलं आहे आणि कन्याकुमारी सोडून 14 किलोमीटरवरती मला एक मंदिर सापडले. मंदिर सांगतो तुम्हाला. सुचिंद्रम श्री तनुमलयालम स्वामी टेम्पल आहे. म्हणतं सुचिंद्रम श्री तनुमलयालम स्वामी टेम्पल आहे. 14 किलोमीटरवरती होतं. मी जवळजवळ 10 किलोमीटर कवर केले आणि आता ब्रेकफास्ट करूया, भूक लागली. त्यानंतर चहा वगैरे मारू आणि नंतर टेम्पलला दर्शन करायला जाऊ. इकडे आल्यानंतर पहिले 2-3 दिवस ते एवढं कन्फ्युजन राहायचं, कारण सुरुवातीला ते फक्त वडा द्यायचे बरोबर. एक टिश्यू पेपर, त्यावरती वडा ठेवतात आणि तो 10 किंवा 12 रुपये. सांबारचा विशेष नव्हता. आता कुठे सांबार भेटते. मित्रांनो, आपल्या इकडे हा वडा असतो. हा वडा नाही, हे भज आहेत आणि याला म्हणजे व्हेजिटेबल्स वगैरे ॲड करून मस्त हे तेलात तळलं जातं. भजच समजा, पण आपले साईज छोटी असते आणि मोठा आहे. याला बोंडा म्हणतात. अंडा बोंडा म्हणजे अंडा टाकलेलं असतं त्यात, अंड्याला कवरिंग करून व्हेजिटेबल्सने ती तळतात. आलू बोंडा म्हणजे बटाटा घातलेला असतं आणि व्हेज बोंडा आहे हा. ठीक आहे, तर चला ट्राय करू. क्रंच आहे यार. आणि चहाशिवाय तर दिवस जाणारच ना. तर चला खाऊन निघूया टेम्पलकडे.
मित्रांनो हा होता जे कॅफे. मस्त होता यार. व्हेज बोंडा आणि चहा आणि वडा सांबार छान लागलं सगळं. ठीक आहे तर चला आता बघूया आपल्या डेस्टिनेशनकडे. इथून काय आहे तिरुनेलवेली 86 किलोमीटर, तिरुवनंतपुरम 87 किलोमीटर आणि नागरकॉइलकडे जायचं आपल्याला 9 किलोमीटर. ॲक्च्युली 9 किलोमीटर नाही, आपल्याला जायचं आहे 2.5 किलोमीटर. 5 मिनटात जाऊ, मस्त दर्शन घेऊ आणि रिटर्न बॅक टू कन्याकुमारी. हां हां मुलींनी फुल ड्रेसमध्ये. ओके दगडांवर काय काय कोरलेलं आहे माहिती का. श्रीदेवी भूदेवी बालाजी. मित्रांनो पाठीमागे हे होतं हनुमालयन स्वामी टेम्पल. छान होतं यार. आतमध्ये कार्विंग्स एवढे भारी दगडात कोरलेले. चला आतमध्ये दर्शन वगैरे झाले. आता मस्त ड्रोन शॉट घेऊ. मित्रांनो लंच ब्रेक झाला आहे. आता खायचं कुठं. रात्री मी इथं खाल्लं होतं पंजाबी ढाब्याला. छान होते ते. तिथंच जाऊ परत. छान आहे यार. म्हणजे तुम्ही इथं आले ना कन्याकुमारी तुम्हाला खायचं काही प्रॉब्लेम येणार नाही. इथं पंजाबी ढाबा आहे, तिथं दिल्ली ढाबा आहे, दिल्ली पंजाबी ढाबा आणि पलीकडे मुंबई ढाबा आहे. म्हणजे समोरच तर ठीक आहे इथं ट्राय करूया. आज सिंपल खाऊ यार घरच्यासारखं. बाकी साऊथ इंडियन आणि पनीर वगैरे या गोष्टी खाऊन कंटाळा. सिंपल काय भैया भिंडी मसाला फुलके दो फुलके मस्त यार एकदम. मकापासून बनवले मकाच्या ह्याच्यात मस्त बनवून आणि रिजनेबल यार. इथं आरामात तुम्ही खाऊ शकता येऊ शकता. उसका डिस्काउंट कर काम किया तीन दिवसांपासून इथेच खातोय आणि कॉन्स्टंट तीच टेस्ट आहे यार. म्हणजे टेस्ट एकदम एक नंबर आहे. पाहू शकता श्री पंजाबी ढाबा मस्त आहे. ठीक आहे आता निघूया. ठीक आहे चलो.
विवेकानंद रॉक मेमोरियलला. तर मित्रांनो पाहू शकता कंटिन्यू अजून तेवढीच लाईन आहे यार. रॉक मेमोरियलला आपल्याला सकाळी 8 वाजता जायला लागेल मे बी, कारण आत्ता जर जायला ही झालं तर ही लाईन कंटिन्यू 3-4 तास तर थांबणार नाही आणि 4 वाजता बंद होतं. मे बी नंबर लागणार पण नाही, जाऊ पण देणार नाहीत. ऑलरेडी 2 वाजून गेले, आत्ताच लंच झालं आहे, त्यामुळे जाण्यात काही पॉईंट पण नाही. 2 तास तर जेट्टीला नंबर येणार नाही आणि मेमोरियलला तसं पाहून होणारच नाही. 4 टाईम आहे, 8 ते 4पर्यंतच ओपन राहते. ठीक आहे, आता बाकी प्लेसेस जे असतील ते फिरूया आपण. इथं व्ह्यू टॉवर आहे, त्या व्ह्यू टॉवरला जाऊ. इकडे एक देवीचं टेम्पल आहे. मित्रांनो ते पाहू शकता सूर्य मावळायला गेलं आहे. आता किस्सा सांगतो मला. किस्सा असा झाला आहे, रॉक मेमोरियल तर बंद होतं 4 वाजता. आपण 2च्या आसपास गेलो होतो, पण गर्दी पाहून रिटर्न आलो. मस्त भेंडी मसाला खाऊन आलो आणि 4 पुलके खाल्ले होते मकाचे जे म्हणतात. जे झोपलोय मी 2:30 वाजता, मी ते आत्ता उठलोय 5:30ला. 3 तासाची झोप मारली. म्हणजे रायडिंग एवढी चालू आहे आपली दिवसाला. आपण जवळजवळ 250-300 किलोमीटर कवर करतो आहे, त्यामुळे एवढं एक्झॉस्ट झालं होतं ना. जे झोपलोय 3 तास, मी आत्ता उठलोय. आता सनसेट पाहू. आणि एक टेम्पल आहे इथलं अम्मम टेम्पल म्हणून कन्याकुमारी, ते पाहू. बाकी जे असेल कन्याकुमारी उद्या सकाळी 7ला सनराईज 6:15च्या आसपास होतो. 6:30-7:30 त्यावेळेस उठून वाटलंच तर सनराईज परत कॅप्चर करू. आता सनसेट पाहू. सनसेट मस्त ड्रोन शॉट एन्जॉय करा. अजून पण पूर्ण हे लोडेड आहे यार, पूर्ण एवढं खाल्लं आहे. ठीक आहे, तर चला मुन्ना भैयाला काढू आपण. हॉटेलवाले काकूंचा स्वभाव जाम भारी यार. म्हणजे षण्मुख रेसिडेन्सीमध्ये थांबलो मी, हे पाहू शकता. इथं म्हणजे इथून साधारण 1.5 किलोमीटरवरती कन्याकुमारी आहे. त्यांना हिंदी किंवा इंग्लिश येत नाही, फक्त मल्याळम येते. आणि मला काय मल्याळम येत नाही. मला मल्याळम शब्दसुद्धा वर्डसुद्धा प्रोनाऊन्स करता येणार. पण जाता येता एवढी भारी स्माईल वगैरे देतात ना त्या, जाम भारी स्वभाव यार त्यांचा. मित्रांनो समोर आहे वेव टॉवर, पण त्या अगोदर नारळ पाणी पिऊया. एक्झॉस्ट झालं पूर्ण आणि आजचं नारळ पाणी पिण्याचा कोटा सुद्धा राहिलेला आहे. ठीक आहे, अण्णा एक पाणीवाला. मित्रांनो ते आहे व्ह्यू टॉवर, पण व्ह्यू टॉवरची ना आपली हाईट जवळजवळ एकसारखीच यार. व्ह्यू टॉवरवरती पूर्ण गर्दी, खच्चाखच लोक भरले, त्यामुळे जाण्यात काहीच पॉईंट नाही. तिथून तरी वेगळं असं काय दिसणार आहे. आपला या ट्रिपमधला शेवटचा सनसेट जो पाण्यावरती पाहायला जाईल म्हणजे भेटला. इथून पुढं आपल्याला चेन्नईपर्यंत सगळे सनरायझर्स पाहायला भेटणार आहे. आता रामेश्वरममध्ये आपल्याला पहिला सनराईज भेटेल. त्यानंतर आपण पांडिचेरीमध्ये जाऊ किंवा मग चेन्नईत जाऊ. हे सगळे आपल्याला सनराईज सूर्य उगवताना पाहायला भेटते. सनसेट तर हा शेवटचा होता. आतापर्यंत पूर्ण लाईफमध्ये कधी सनराईज पाहिलेलं नाही. असं पाण्यावरून सूर्य वरती येताना, डोंगरावरून सूर्य येताना आपलं सह्याद्रीमध्ये तर कित्येक वेळेस पाहिलं, पण पाण्यावरून असं सूर्य असा वरती येताना पहिल्या वेळेस पाहायचं आपल्याला. मे बी परवा दिवशी सकाळी हे पॉसिबल होईल. आपण रामेश्वरमध्ये असं. बाकी इथं स्टेज वगैरे मस्त बनवले, त्याला असे कट्टे बनवले, कारण म्हणजे तमिळनाडू गव्हर्नमेंटने छान कट्टे बनवले बसण्यासाठी वगैरे, हे छान वाटलं. आता थोडं लोकल मार्केटमध्ये फिरू, पाहूया आपण काय काय घेण्यासारखं आहे, काय घेता येईल घरच्यांसाठी किंवा स्वतःसाठी किंवा त्यांच्यासाठी. ठीक आहे.
मित्रांनो तो आहे पंजाबी ढाबा जिथं आपण जेवण केलं होतं. काल इथपर्यंत लाईन होती, आज लाईन यापेक्षा लांब आहे यार. मला वाटतं की आपण रॉक मेमोरियल जे आहे ते आपण सध्या तरी कॅन्सल केलं पाहिजे या ट्रिपमध्ये, कारण लाईन एवढी आहे की 4-5 तास लाईनमध्ये जाणार नाही, एवढा टाईम नाही. 300 किलोमीटरचं कवर करून आपल्याला रामेश्वरमला पण पोहोचायचं. रॉक मेमोरियलला आपण सध्या तरी स्किप करतो आहे आणि आपण आता इथं कन्याकुमारी अम्मन टेम्पल आहे तिथं जाऊ, कन्याकुमारी पियर आहे तिथं जाऊ. हे 2 प्लेसेस करू. अगोदर नाश्ता करू, काहीतरी खाऊया अगोदर यार, भूक लागली. ही लाईन पाहू शकता यार, काल इथपर्यंतच लाईन होती, आज त्यापेक्षा लांब. आणि आज सुरू नाही ना, 8ला सुरू होतो, 7:15 वाजले, 7:15लाच मी इथं आलं. वाटलं लवकर येऊन थोडंफार भेटेल, पण हे त्यापेक्षाही खतरनाक आहे. म्हणजे आज 25 डिसेंबर आहे, त्यामुळे एवढा राड आहे. आज क्रिसमस आहे. व्हेरी क्रिसमस टू यू ॲज वेल. ठीक आहे, तर चला ब्रेकफास्ट करूया काहीतरी यार. जाम गर्दी यार, पण एवढं चांगलं की दर्शन घेतलं आपण. यावेळी दर्शन घेतलं सोडलं नाही. रॉक मेमोरियलला कसं 4-5 तास जाणार, त्यामुळे ते नको. इथं आपलं 1 ते 1.5 तासामध्ये दर्शन झालं. ठीक आहे, तर चला आता रूमवर भेटू, त्यानंतर सगळं पॅकिंग करू आणि निघूया रामेश्वरमकडे. ठीक आहे, तर चलो. हे पाहू शकता मित्रांनो, रूम दिली होती त्यावेळेस काय होतं आणि आता काय करून ठेवलं मी या रूमचं. तर ठीक आहे, कन्याकुमारी सगळं झालं आहे आपलं. आता रेडी हो, सगळं सामान हे आपले 2 पॅनियर्स सगळं सामान भरू. मस्त दिसतं यार. ठीक आहे, तर चला सगळं सामान भरू आणि रामेश्वरमकडे निघू. आता प्रॉब्लेम फक्त एकच आहे, रामेश्वरममध्ये बुकिंग झालेलं नाही आहे. मी जिथं कुठं गेलो आहे 2 दिवस ऑलरेडी अगोदर बुकिंग करून ठेवलेलं आहे, प्री बुकिंग. पण रामेश्वरममध्ये इथून काय ऑनलाईन भेटलं नाही. तिथं जाऊन आपल्याला पाहायला लागेल की रूम वगैरे भेटते का. आणि 25 डिसेंबर आज क्रिसमस, भयानक गर्दी यार, थोडं अवघड होणार. त्यामुळे लवकर 4 वाजेपर्यंत ॲटलिस्ट पोहोचलं पाहिजे, जेणेकरून 1-1.5 तास भेटेल आपल्याला रूमचा जुगाड करण्यासाठी. ठीक आहे, तर सगळं आवडतं पटपट आणि तुम्हाला तिथे भेटतं. तर जय शिवराय मित्रांनो, अशा प्रकारे आपली कन्याकुमारी कंप्लीट झाली. आता कन्याकुमारीवरून आपण रामेश्वरमकडे निघतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. तर लगेच वगैरे लोड झाले, सगळ्या गोष्टी घेतल्यात व्यवस्थित एकदम. ठीक आहे, तर आपल्याकडे हे 4.5 आणि हा 1.5 तास म्हणजे 6 तास आहेत. 6 तासांमध्ये आपल्याला 300 किलोमीटर कवर करायचं. हे 300 किलोमीटर कवर करून रामेश्वरममध्ये एखादं डॉर्मेटरी वगैरे काहीतरी पाहायला लागेल 2 दिवसांसाठी. ट्रक आला. ठीक आहे, हा ब्लॉग इथे सेंड करू. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये.